गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलवचनं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांचे चरित्रसार. संत म्हणजे निर्गुण निराकार परमेश्वराचे सगुण साकार रूपच. संतांचे वर्णन करताना ज्ञानेश्वर माऊली म्हणते, हे संत कल्पतरूप्रमाणे सर्वांना इच्छित फल प्रदान करणारे असतात, परंतु कल्पतरू एका ठिकाणी स्थित असून लोकांना त्यांच्याकडे जावे लागते. परंतु संत मात्र जनकल्याणासाठी जनकल्याणाच्या उदात्त हेतूने प्रेरित होऊन संचार करीत फिरत असतात. संतांमध्ये सूर्याप्रमाणे तेज तर असते, परंतु सूर्याची दाहकता त्यांच्यात नसते. चंद्राप्रमाणे ते शीतल कोमल असतात. भगवंतांनी सुद्धा भगवद्गीतेत संत समागम सत्संगाचे महात्म्य अर्जुनास सांगितले आहे. अशा महान संतांच्या मालिकेत 19व्या शतकात एक महान संत परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज या रूपात उमलले. या महान संताने आपल्या आचारसंपन्न जीवनाने श्री दत्तप्रभूंच्या चरणी असलेल्या निस्सीम भक्तिभावाने आणि अनुपम साहित्य निर्मितीने लोकांमध्ये भक्ती, ज्ञान आणि वैराग्याचे बीजांकुरण केले. या संतांच्या जीवनचरित्राचा संक्षेपाने ध्वनिमुद्रित करण्याचा हा खुळा प्रयत्न भक्तगणांना आवडेल असा विश्वास वाटतो. माणगावी जन्म आणि बालपण. सावंतवाडी संस्थानातील एक लहानसे गाव माणगाव. शहराच्या घाई गर्दीपासून दूर निसर्ग सौंदर्याच्या कुशीत विसावलेले येथील जनसामान्यांचा शेती हाच मुख्य व्यवसाय होता. ब्राह्मण वर्ग मात्र आपले विहित कर्म यजन याजन अध्ययन अध्यापन दान आणि पालन करून पौरोहित्याचा व्यवसाय करीत असे. याच गावी श्री हरिभट टेंबे नावांचे एक विद्वान सच्छील आचारसंपन्न ब्राह्मण राहत होते. हेच आपल्या परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचे आजोबा. हरिभटजींना 4 मुले आणि 2 मुली होत्या. सर्वात ज्येष्ठ पुत्र श्री गणेश भटजी मोठे दत्तभक्त होते. ते वारंवार गाणगापुरी जाऊन श्री दत्तात्रेयांची सेवा करीत. एकदा ते गाणगापुरी 12 वर्षे श्री दत्तप्रभूंची सेवा करीत राहिले. त्यावेळी श्री दत्तात्रेयांनी प्रसन्न होऊन सांगितले, आता आपण घरी जाऊन राहा, या उपरी गाणगापुरी येण्याचे कारण नाही. श्री दत्तात्रेयांच्या आदेशानुसार श्री गणेश भटजी माणगावी येऊन आपल्या माता पिता आणि कुटुंबासह आनंदात राहिले. गणेश भटजींच्या पत्नी सवयती रमाबाई अत्यंत सात्विक, पतिपरायण आणि धर्मनिष्ठ होत्या. त्यांचा अधिक काळ पूजा अर्चा व्रत वैकल्ये यामध्ये जात असे. अतिथी सत्कार, सासू सासऱ्यांची सेवा, औदुंबरास प्रदक्षिणा, यक्षिणीची नित्यसेवा हे करण्यात त्या माऊलीला धन्यता वाटत असे. अशा या आचार संपन्न दाम्पत्य जीवनात श्री दत्तप्रभूंच्या कृपेने रमाबाईंना पुत्रप्राप्तीची लक्षणे दिसू लागली. या बातमीने आजोबा हरिभटजी आणि त्यांच्या धर्मपत्नीस अत्यंत आनंद झाला. ते आपल्या नातवाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहू लागले. 9 मासाची अंती शके 1776 आनंद नाम संवत्सरी श्रावण मासी कृष्ण पंचमी रविवारी सूर्योदयापूर्वी 2 घटिका या शुभमुहूर्तावर एका दिव्य बालकाने जन्म घेतला. बालकाचा जन्म होऊन तो रडू लागताच अंगणातील आंब्याच्या झाडावरील कोकिळा आनंदाने गाऊ लागल्या. चिमण्यांनी आपल्या चिवचिवाटाने नवशिशूचे स्वागत केले. प्रातःकाळचा शीतल मंद मंद वारा मोगरा, चमेली, पारिजात या फुलांचा मिश्रित सुवास घेऊन खिडकीतून हळुवारपणे आत प्रविष्ट झाला आणि शिशूस तो सुखवू लागला. याच वेळी यक्षिणीच्या मंदिरातील मधुर घंटानाद ऐकू येऊ लागला. गणेश भटजी देवघरात श्री दत्तप्रभूंच्या मूर्तीसमोर बसून दत्तात्रेय स्तोत्राचा पाठ करीत होते. हरिभटजींना मात्र कृतार्थ पितरो तेज धन्यो देशः कुलंच्या
जायते योगवान यत्र दत्तम क्षयांतम व्रजेत. हे सुभाषित सारखे आठवत होते. त्यांचे मन सारखी ग्वाही देत होते की हा नवबालक एक महान व्यक्ती होणार. ह्याच्या जन्माने आपले संपूर्ण कुळ धन्य होणार. या गावी जन्म झाल्याने हे माणगाव धन्य होणार. ज्या देशात हे गाव आहे तो देश धन्य होणार. या विचारांच्या नादात हरिभट किती वेळ मग्न होते हे कळालेच नाही. नातवाच्या जन्माची साखर ज्यावेळी त्यांच्या पत्नीने त्यांच्या हातावर ठेवली त्यावेळी ते योगनिद्रेतून जागे झाल्याप्रमाणे उठले. उत्तरीयाने त्यांनी आपल्या नेत्रातील आनंदाश्रू टिपले आणि साखर तोंडात घातली. नातवाच्या जन्माने आजी आजोबांना अत्यंत कृतकृत्य झाल्यासारखे वाटत होते. बालक दिवस मासाने वाढू लागला. एका शुभ मुहूर्तावर त्याचे नाव ठेवण्यात आले. आजोबांच्या आवडीचे नाव वासुदेव हे ठेवले. नातवाच्या संगोपनात आणि त्याच्या बाललीला पाहण्यात आजी आजोबांचा वेळ कसा जाई ते कळत नसे. गणेश भटजींना तर वासुदेवाच्या रूपात आपले इष्टदैवत श्री दत्तात्रेय दिसत असत. बालपण आणि शिक्षण. वासुदेव आता 1 वर्षाचा झाला होता. घरभर रांगणारा शिशू भिंतीला धरून हळूहळू चालू लागला आणि 1 महिन्यातच स्वतंत्रपणे पावले टाकू लागला. त्याचे ते चालणे पाहून रमाबाईंना प्रेमाचे भरते येई. त्याचे बोबडे बोल ऐकण्यात आजी आजोबा रंगून जात. वासुदेवाच्या रूपात त्यांना श्रीकृष्णाचे दर्शन झाल्यासारखे वाटे. हा बालक लहानपणापासूनच अत्यंत प्रखर बुद्धिमत्तेचा होता. 3 वर्षाचा होतात तेथील एका खाजगी शाळेत जाऊ लागला. त्यावेळी आतासारख्या पाटी पेन्सिली नव्हत्या. लाकडाच्या फळीवर धूळ पसरून त्यावर बोटाने अथवा काडीने अक्षरे काढावी लागत. त्यामुळे मुलांची बोटे अगदी गळून जात. यक्षिणीच्या मंदिरात असलेल्या या शाळेत वासुदेवास अक्षर ओळख झाली. त्या व्युत्पन्न आजोबांचे सानिध्य लाभल्यामुळे त्याची अभ्यासातील प्रगती फारच झपाट्याने झाली. तीव्र बुद्धिमत्तेच्या वासुदेवास कोणतेही स्तोत्र कविता आदी पाठ होण्यास फारसा वेळ लागत नसे. आजोबांनी त्याला हळूहळू रूपावली, समासचक्र, अमरकोश, नित्यस्तोत्र पाठ यासारखे उपग्रंथ शिकविले. वयाच्या 8व्या वर्षी आजोबांनी आपल्या आवडत्या नातवाची मुंज केली. वृतबंधनाच्या या दिव्य संस्कारानंतर वासुदेव नित्य प्रातःसंध्या, सायंसंध्या, श्री गुरुचरित्र वाचन ही नित्यकर्मे आवडीने न चुकता करू लागला. वेदांचे अध्ययन करण्यासाठी तो घराजवळच राहणाऱ्या वेदमूर्ती श्री विष्णुभट तात्या उकिडवे यांच्या घरी जाऊ लागला. आपल्या प्रेमळ आजोबांचे सानिध्य वासुदेवास फार काळ लाभले नाही. मुंजीनंतर केवळ 2 वर्षातच हरिभटजींना देवाज्ञा झाली. त्यावेळी वासुदेवाचे पिता गणेश भट्ट गाणगापूरला होते. त्यामुळे पित्याचे सारे क्रियाकर्म धाकटे बंधू बाळकृष्ण यांनीच केले. घरातील सर्वात मोठे कर्ते पुरुष गेल्यामुळे वासुदेवाचा मोठा आधार गेला. परंतु त्याने आपले वेदाध्ययन वेदमूर्ती तात्या भटजी उकिडवे आणि वेदमूर्ती भास्कर ओळकर यांच्याकडे चालूच ठेवले. वासुदेव कोणकर यांचे घरी नित्य भोजनात जात असे. त्यावेळी तो स्वतः सोहळ्यात भात शिजवून नैवेद्य वैश्यदेव करून नंतरच भोजन करीत असे. आचारः प्रथमो धर्मः या वचनाचा मूर्तिमंत पुतळा म्हणजे वासुदेव होता. लहानपणापासून कर्ममार्गाचे यथाविधी पालन करीत असल्याने वासुदेवाचे ब्रह्मतेज वाढले होते. त्याला 3-4 संथेमध्ये सर्व पाठ होत असे. वासुदेवाचे वेदाध्ययन नित्य सोहळ्यात शूद्राधिकापासून दूर राहून होत असल्याने वेदमंत्रांची शक्ती सिद्धी बालवयातच त्याला प्राप्त झाली होती. गुरुजींच्या मुखातून मंत्र नुसते श्रवण करून ते शिष्याने पाठ करायचे असा वासुदेवाचा अभ्यास अत्यंत निष्ठेने चालला होता. वासुदेवाने वेदाध्ययन संपवून याज्ञिकीचा अभ्यास सुद्धा पूर्ण केला. माणगावचे वेदमूर्ती शंभू शास्त्री सादले यांच्याकडे वासुदेवाने संस्कृतचा आणि ज्योतिषाचा थोडा अभ्यास केला. आजोबांचे देहावसन झाल्यानंतर गृहप्रपंच चालविण्यासाठी वासुदेवास यजमानांच्या घरी पौरोहित्य करण्यास जावे लागे. त्यांचे कर्म यथासांग करून देऊन घरी येऊन नैवेद्य वैश्यदेव करून जेवावे असा त्याचा परिपाठ होता. त्याने परान्न कधीच घेतले नाही. सर्वथा स्वहितमा चरणीयम ही वृत्ती ठेवून नेहमी सत्कर्मात काळ घालवायचा.
धरलेला नियम प्राणापलीकडे जपावायचा, असत्य कधी बोलायचे नाही, त्रिकाळ संध्या करायची, असा त्यांचा नियम होता. मातेबद्दल त्यांचे मनात नितांत आदरभाव होता. अशा प्रकारे अंतर्बाह्य अत्यंत नियमबद्ध आचरण आणि उत्तम मुखोद्गत तेजस्वी अध्ययन या गुणामुळे माणगावातील लोकांची वासुदेवावर दृढ श्रद्धा बसली होती. त्यामुळे ते कोणत्याही कारणाने त्यांना घरी बोलावून यथाशक्ती संभावना करीत. वासुदेवाच्या मदतीने गणेश भटजींनी 2 मुलींची लग्ने आणि धाकटा मुलगा सीताराम याची मुंज सुद्धा केली. वासुदेवाचा विवाह. वासुदेवाचे अध्ययन पूर्ण झाले होते. आता त्याच्या मातेस वासुदेवाने विवाहबद्ध होऊन गृहस्थाश्रमात पदार्पण करावे असे वाटू लागले. विवाहाचा योग लवकरच जुळून आला. नाना कोंडकर यांनी मध्यस्थी करून रागणागड येथील हवालदार बाबाजी गोडे यांची कन्या वासुदेवाकरिता ठरवून टाकली. ही मुलगी सुस्वरूप नसून पायाने सुद्धा अधू होती. ती वासुदेवास न दाखविता नाना कोंडकर, उकिडवे आणि ओळकर यांनी हे लग्न ठरविले. त्यांनी सर्वांना सांगितले की मुलास मुलगी पसंत आहे. वासुदेवाच्या आईस वाटले की आपल्या मुलाने आपणास न विचारता लग्नास होकार कसा दिला. वासुदेवाने ज्यावेळी सत्य परिस्थिती सांगितली त्यावेळी तिच्या मनातील किंतु दूर झाला. ऐनवेळी वासुदेवाने आपणास लग्न करायचे नाही असे सांगितले. त्यावेळी दोन्ही गुरुवर्यांनी उकिडवे आणि ओळकर यांनी आमच्या शब्दास मान देण्याकरता तरी हे लग्न केले पाहिजे असे सांगून वासुदेवास धर्मसंकटात टाकले. वासुदेव नाईलाजाने केवळ गुरुजनांच्या आज्ञापालनासाठी लग्नास तयार झाला आणि हा विवाह संपन्न झाला. यावेळी वासुदेवाचे वय 21 वर्षे होते. लग्नानंतर लगेच वासुदेवाने स्मार्ताग्नीची उपासना चालू करून गायत्री मंत्राचे 1 पुरश्चरण केले. गोव्यास गमन आणि माणगावी पुनरपी आगमन. माणगावात प्रपंचास लागणारी आर्थिक मदत अपुरी पडत असल्याने वासुदेवाने गोवा प्रांतात जाण्याचे ठरविले. गोव्यास गेल्यावर त्यांच्या बरोबर असलेल्या ग्रहस्थाने तेथील एका श्रीमंत व्यक्तीबरोबर वासुदेवांची ओळख करून दिली. तीव्र बुद्धिमत्ता आणि ज्योतिषशास्त्रातील ज्ञान अजमावून त्या श्रीमंत ग्रहस्थाने वासुदेवांची उत्तम प्रकारे संभावना करून गोव्याची नामवंत ज्योतिषी नीलमभट पद्ये यांच्याकडे या विद्येचा सखोल अभ्यास करण्यासाठी वासुदेवास पाठविले. येथे वासुदेवाने अंदाजे 6 महिने अध्ययन केले. आपल्या प्रखर बुद्धिमत्तेने, सदाचारपूर्ण आचरणाने आणि अत्यंत नम्र स्वभावाने पद्ये गुरुजींचे वासुदेवावर अत्यंत प्रेम जडले. परंतु याच काळात वासुदेवाचे पिता श्री गणेश भट आजारी असल्याचे पत्र आल्याने वासुदेवास माणगावी परत जावे लागले. गणेश भटजींचे हे दुखणे अखेरचेच ठरले. यातच त्यांना देवाज्ञा झाली. वासुदेव ज्येष्ठ पुत्र असल्याने त्याने सारे क्रियाकर्म केले. यानंतर त्याने गोव्यास जाणे झालेच नाही. अत्यंत सदाचार संपन्न जीवन, आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन आणि प्रखर बुद्धिमत्ता यामुळे वासुदेवाच्या मुखावर एक आगळीच विद्येचे तेज दिसून येत असे. आता त्यांना सर्वजण आदराने वासुदेव शास्त्री असे संबोधन करू लागले. त्यांच्या पत्नीचे नाव अन्नपूर्णा असे ठेवले होते. घरात सासू सुनेचे कधीच जमले नाही. त्यांच्यातील खडाष्टकाने शास्त्रीबुवांचे जीवन मात्र अत्यंत क्लेशकारक झाले होते. घरातील या वातावरणात कंटाळून त्यांना अनेक वेळा श्री नरसोबांच्या वाडीत जाऊन राहावे असे वाटे. परंतु मातेवरील श्रद्धाभावाने ते त्रास सहन करूनही माणगावीच राहिले. आपल्या पत्नीसाठी त्यांनी आपल्या आईस कधीही दुखविले नाही. पत्नीचा रोष मात्र त्यांना सहन करावा लागला. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.